नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातला एक महत्त्वाचा कायदा, अतिशय महत्त्वाचा कायदा, महत्त्वाचाच कशाला, अतिशय महत्त्वाचा कायदा, दॅट इज माहिती अधिकार अधिनियम 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005। तुम्ही MPSCतून ज्या कोणत्या पदावर सिलेक्ट व्हाल, तुम्ही एक तर सहाय्यक किंवा जनमाहिती अधिकारी बनणार आहोत। हा कायदा काय आहे समजून घ्या। सर्वात प्रथम हा कायदा असा म्हणतो की साधारणतः संसदेला आणि राज्य विधिमंडळाला जी माहिती नाकारता येत नाही, ती माहिती तुम्हाला नाकारता येत नाही। म्हणजे या कायद्याच्या संदर्भात नागरिक जे आहेत, या नागरिकांना कोणता हक्क असतो, तर नागरिकांना तो हक्क असतो की जो साधारणतः संसदेला असतो आणि राज्य विधिमंडळाला असतो। त्यांना जे माहिती लपवता येत नाही, ती माहिती यांना लपवता येत नाही, द्यावीच लागते। ॲक्च्युली भारतात अशी परिस्थिती होती, भारतात एक अधिनियम आहे, शासकीय गुपिते अधिनियम, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, 1923चा कायदा आहे। शासकीय गुपिते अधिनियम इंग्रजांनी केलेला कायदा आहे। म्हणजे जेव्हा शासनाचे कार्यालय वर्क करतात तेव्हा त्यांनी आपल्या माहितीला सिक्रेट ठेवलं पाहिजे, सिक्रेसी मेंटेन केली पाहिजे। यासाठी एक कायदा होता, शासकीय गुपिते अधिनियम। कोणता? शासकीय गुपिते 1923। हा बघा, शासकीय गुपिते अधिनियम असं नाव आहे, इथे तुम्हाला दिसत असेल। पण काय झालं, भारतात असे अनेक कायदे होते। फॉर एक्झाम्पल भारतात म्हणजे पुढे काय म्हणतं, इंडियन एव्हिडन्स ॲक्टही असं म्हणतो, भारतीय पुरावा कायदा आपण असा म्हणतो की जी माहिती उघड करता येण्यासारखी नसेल ती उघड करू नये, असं तिथं सरळ सांगितलं आहे। गोपनीय माहिती तुम्ही उघड करू नये, ओके। किंवा मग भारतात आणखी एक कायदा आहे, केंद्रीय नागरी सेवा वर्तणूक अधिनियम। यांनी पण काय सांगितलं, की तुम्ही काय करा, कायदे हे सिक्रेट ठेवा, सिक्रेसी त्याची मेंटेन ठेवा। पण स्वीडन नावाचा देश 1677 मध्ये काय करतो, माहितीच्या अधिकारासारखा एक कायदा आणतो। तो काय सांगतो की लोकांना उघड ठेवा, सर्व माहिती उघड ठेवा। म्हणजे काय होईल की लोकांना शासन प्रशासन कसं वर्क करतोय त्याची माहिती द्या। गोपनीयतेची जी संस्कृती आहे ती आता बाद ठेवा, गोपनीयता काढून टाका। तुम्ही लोकशाही म्हणजे काय रे, लोकांसाठी लोकांद्वारे केलेले शासन आहे। मग इतकं जर असेल, एवढ्या साऱ्या गोष्टी जर असतील, तर मग तुम्ही सिक्रेसी कशाला मेंटेन करता? म्हणजे का बरं असं एव्हिडन्स ॲक्ट असं म्हणतं की जी माहिती गोपनीय नसेल ते कोर्टालाही देऊ नका आणि कोणालाच देऊ नका। शासकीय गुपिते अधिनियम 1923 राज्यसेवा मेन्सला अभ्यासला आहे, तो का म्हणतो की गुपित ठेवा माहिती? इथे नाही का मोनोपोली नाही का तयार होणार, ते लोक नाही का बेजबाबदारपणे वागतील, ते नाही का लोकांना काय करतील, म्हणजे अंधारात ठेवून स्वतः काहीतरी करतील। सो याला काय म्हणतात, मग आपल्याला एक महत्त्वाचा सुधारणावादी कायदा द्यायचा होता, सुधारणावादी पुरोगामी कायदा, दॅट इज माहिती अधिकार अधिनियम। माहिती अधिकार अधिनियम म्हणतं की जी माहिती लपवता येत नाही ते लपूच नका, ते तर जाऊ द्या रे। लपवता काय आहे की या कायद्यामध्ये अनुसूची क्रमांक 2 आहे, RTI मध्ये जी अनुसूची क्रमांक 2 आहे, ती अनुसूची क्रमांक 2 असं म्हणतं की ह्या ज्या 26-28 ज्या विविक्षित संघटना आहेत त्यांची यादी आपण पुढे बघूच, म्हणजे ज्या भारताच्या सुरक्षिततेच्या संदर्भात, गोपनीयतेच्या संदर्भात आहेत, म्हणजे BRO असेल, त्याच्यानंतर रॉ विंग असेल, ओके, नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, त्याच्यानंतर काही सेंट्रलच्या फोर्सेस असतील, सो गुप्तहेर खातं असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी उघड करता येत नाही। पण ते काय म्हणतं की जर प्रश्न आता मानवी हक्काचा होत असेल, सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचा होत असेल, त्याचा इम्पॅक्ट जर फार मोठ्या प्रमाणात जर देशावर पडत असेल, सो यावेळेस तुम्ही काय करा, ती माहिती ओपन करा। हा कायदा सरळ सांगतं की जी माहिती 20 वर्षाच्या आधी आहे ती ओपन करून टाका, ती सिक्रेट नाही असं समजा। म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं की जी माहिती संसदेला आणि राज्य विधिमंडळाला नाकारता येत नाही, किंवा जी माहिती सिक्रेट होती 20 वर्षाच्या आधी सिक्रेट होती, ती 20 वर्षापेक्षा जास्त गोपनीय ठेवू नका। म्हणून एक लक्षात ठेवा हो की दुसरं स्वातंत्र्य म्हणतात, दुसरं स्वातंत्र्य म्हणजे पहिलं स्वातंत्र्य 1947 ला आपल्याला मिळालं होतं, आणि आपल्या लोकांना जर खरं दुसरं स्वातंत्र्य मिळालं होतं तर ते स्वातंत्र्य कधी मिळालं ते मिळालं माहिती अधिकार कायद्यासोबत।
महात्मा गांधीजींनी सरळ सरळ सांगितलं आहे की आपल्याकडे येणारे नागरिक फारच मोलाचे आहेत आणि नागरिक हे आपल्यासाठी नसून आपण त्यांच्यासाठी आहोत. मग आपण वर्क कोणासाठी केलं पाहिजे? आपण वर्क केलं पाहिजे की कोणासाठी? नागरिकांसाठी. ठीक आहे. सो मग म्हणून आपण काय केला, एक कायदा आणण्याचा प्रयत्न केला, माहिती अधिकार कायदा. हे बघा ना, स्वीडनमध्ये 1766 मध्ये कायदा आणला. कधी? 1766. म्हणजे पुरोगामी वृद्धी बघा. आजही त्या देशाचा लोकशाही निर्देशांक तुम्ही बघा, आजही हॅपीनेस इंडेक्स बघा, आजही तुम्ही HDI वगैरे बघा. सो तुम्हाला ते टॉप मध्ये दिसतात कारण की ते पुरोगामी विचाराची पूर्वीपासूनच आहे 1766 मध्ये. ते तर जाऊ द्या, 1990 पर्यंत किती सारे ऍक्ट आहेत. म्हणजे ऑलमोस्ट अमेरिका असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांनाही, ज्यांना आपण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ज्याला कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणतो, त्यांनी पण ते स्वीकारले होते. ओके. सो अशा प्रकारे आहे. म्हणून 1990 नंतर काय झालं, बऱ्याच सारख्या संस्थांनी काय केलं, म्हणजे IMF असेल, त्याच्यानंतर एक दुसरी संस्था की जागतिक बँक असेल, IBRD असेल, यांनी पण सांगितलं की बाबा तुम्हाला जर आमच्याकडून कर्ज पाहिजे असेल, आमच्याकडून जर वित्तीय मदत पाहिजे असेल तर तुम्ही पारदर्शकता ठेवा प्रशासनात. नाही तर आम्ही पैसे देतो तुम्हाला राजकीय तूट, चलनविषयक तूट कमी करण्यासाठी, चलनविषयक तर नाही, राजकीय तूट कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय संकट काळी, आणि तुम्ही काय करताय? त्याचा गैरफायदा घेताय. काय गैरफायदा घेताय? तुम्ही गैरफायदा असा घेताय की तिथे तुम्ही लोकांपासून माहिती लपवून ठेवताय. असं नका करू. म्हणजे जगात हे बर्डन जे आहे, हे बर्डन तर मोठमोठ्या संस्थांनी पण आणलं होतं माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात. आणि 1990 पर्यंत फक्त 13 देश होते की ज्या देशांनी अशा प्रकारचे कायदे केले होते. 13 देश होते. सो हे 13 देशांची यादी तुमच्या समोर आहे. मग हळूहळू काय झालं, 1990 नंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्थांनी पण सांगितलं की तुम्ही काय करा, आता तुम्ही तुमच्या देशात गतिमानता आणा, लोकांसमोर काय करा, कायदे उघडकीस करा, लोकांसमोर पारदर्शक बना, तुमची सर्व माहिती असू द्या. सो मग काय झालं, मग अशा प्रकारे तुम्हाला माहित आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट हे 19 काय म्हणतं की लोकांना काय करा, माहिती मागणे, माहिती घेणे हा त्यांचा काय आहे, हा त्यांचा अधिकार आहे. वैश्विक म्हणजे मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा, ज्याला तुम्ही म्हणता युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट 1984, हे सांगतं असं करा. तसंच आपलं संविधान आहे. हे संविधान काय म्हणतं, हे संविधान पण म्हणतं की बाबा 19 मध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये किंवा 21 मध्ये अनुस्यूत आहे. म्हणजे 21 तर नाही पण 19च्या 1 मध्ये अ मध्ये तुम्हाला काय हिडन मिनिंगने काय आहे, माहितीचा अधिकार आहे. पण स्पष्ट दिला आहे का? नाही. जर स्पष्ट दिला असता तर आपला कायदा करायची गरज पडली असती का? नाही. म्हणून लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार हा तुमचा घटनात्मक अधिकार नाही पुरव, घटनात्मक नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं माहिती मागवली, ठीक आहे, आणि ती माहिती मिळाली नाही तर आपण डायरेक्ट कलम 32 आणि 226चा आधार घेऊन कोर्टात जातो का रे? सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जातो का? नाही. आपण कुठे जातो? अपिलानं जातो. प्रथम अपीलीय अधिकारी, द्वितीय अपीलीय अधिकारी किंवा मग वरिष्ठ आयोग, अशी सिस्टीम असते. मग मला तुम्ही खरंच सांगा की खरंच तो तुमचा घटनात्मक हक्क असेल का? आणि बरेचसे एज्युकेटर मग काय सांगतात की शिकवताना तो तुमचा घटनात्मक हक्क. अरे बाबा, घटनात्मक नाही. घटनेत तशा प्रकारच्या तरतुदी आहेत, हिडन मिनिंग आहे. स्पष्ट दिलंय का? नाही, स्पष्ट नाही दिलं. ओके. सो मग काय झालं, मग आपण 1990 नंतर हळूहळू काय केलं, रिओ जेनेरियोची परिषद असेल वगैरे, ठीक आहे, याचा वापर करून मग आपण हळूहळू काय केलं, यांच्या गाईडलाईननुसार आपण काम करणं चालू केलं. म्हणजे बघा की स्वीडननं सर्वात पहिले फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट केला होता. म्हणजे तिथच्या वृत्तपत्रांना माहिती उघड करण्याचा ॲक्ट केला होता. त्यानंतर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये कलम 19 मध्ये अशा प्रकारचं दिसतं. त्यानंतर अमेरिकेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायदा आहे. 1966च्या 2 संहिता आहेत. 1966 16 डिसेंबर 1966च्या नागरी व राजकीय हक्कांचा, त्यामध्ये पण अशा प्रकारचा दिला आहे. आणि खूप सारा आहे, चीनमध्ये वगैरे हे पण आहे. सो यांनी काय केलं, यांनी अशा प्रकारचा कायदा असावा असं सांगितलं. पुढे जर तुम्ही बघितलं तर भारतीय संविधानाचा एक कलम आहे 19(1)(a). ओके, म्हणजे स्वातंत्र्याचा कलम आहे 19(1)(a). यामध्ये तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यामध्ये माहिती अधिकार काय आहे, हा अंतर्भूत आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा अधिकार उच्च न्यायालयांनी विविध निर्णयात स्पष्ट केला आहे. 21 मध्ये जो तुम्हाला जगण्याचा हक्क आहे, त्यामध्ये पण तुम्हाला माहिती अधिकार आहे असं सांगितलं. सो अशा प्रकारची वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने हिडन मिनिंग काढलं.
आणि मग आपण काय केलं, आपण त्याला घटनात्मक न बनवता आपण काय केलं, त्याला बनवलं काय पोरं हो, तुमचा वैधानिक अधिकार, कायद्यानं दिलेला अधिकार. ओके. सो मग तुम्हाला विचारलं जाईल माहिती अधिकार कायद्याचं हिडन मिनिंग कुठे आहे, तर 19(1) क मध्ये आहे. ओके. आणि बरेचसे खटले आहेत. ठीक आहे. हे खटले एवढे काही महत्त्वाचे नाहीत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने, पण राज्यसेवेसारख्या परीक्षेला विचारतात. बेनेट कोलेमन असेल, त्यानंतर राजनारायण खटला असेल, असे खूप सारे खटले आहेत. ओके. मोर दॅन 15 असे एवढे आहेत. ओके. सो त्याच्यात काय सांगितलं आहे, बऱ्याच खटल्यामध्ये त्यांनी वर्डिक दिला आहे की जो तुमचा हक्क आहे. जजेस केसमध्ये पण सांगितलं माहिती अधिकार हा काय आहे, प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि त्या संदर्भात तरतुदी असल्या पाहिजे. मग सर माहिती अधिकाराचं मूळ कुठं सापडतं, तुम्हाला माहिती आहे का, राजस्थानमध्ये दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या संदर्भात सरकारनं काय केलं होतं, सरकारनं एक योजना आणली होती. बघा लक्ष द्या. 1990 नंतर काय झालं, 1990 नंतर की राजस्थानमध्ये, बघा लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतोय, हे आयोग नेहमी विचारतो, जे आयोग विचारतं त्याच्यावर मी सांगतोय. आणि तुम्हाला माझ्या ऑफलाईन ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की मी कायदे शिकवल्यानंतर तुमचा एकही प्रश्न कुठे जात नाही, एकही नाही. कायद्यांवरचे प्रश्न फिक्स असतात. ओके. बघा की 1990 मध्ये काय झालं, अनेक स्वयंसेवी संस्था NGOनं काय केलं, माहिती अधिकाराच्या संदर्भात काम केलं. आणि एक संघटना होती पूर्व, मजदूर किसान शक्ती संघटना. काय नाव आहे रे, मजदूर किसान ओके शक्ती संघटना. याला काय म्हणतात, MKSS, मजदूर किसान. पहिले मजदूर मग किसान मग शक्ती संघटना. आयोगानं काय केलं, किसान मजदूर शक्ती संघटना, शक्ती मजदूर किसान संघटना असाही प्रश्न विचारला. सो काय, MKSS पहिले मजदूर मग किसान मग त्यांची शक्ती एकत्र होईल. ओके. अशा प्रकारे. आणि या समितीत कोण कोण होतं, म्हणजे या संघटनेत कोण कोण होतं, श्रीमती अरुणा रॉय होत्या, निखिल डे होते. आणि यांनी काय केलं, यांनी एक दुष्काळाची योजना चालू होती राजस्थानमध्ये दुष्काळाच्या संदर्भात. आणि तिथं असं विचारलं की किती लोक कामाला आहेत आणि त्याच्या संदर्भात सरकार काय काय खर्च करतंय. त्या योजनेच्या नोंदी आणि माहिती मागवली आणि लेखापरीक्षणाच्या संदर्भात माहिती मागवली. सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे काय, लोकांनी त्याला मागितलेला अहवाल समाजासमोर काय करे, लेखापरीक्षण उघड करणे. आणि यांनी स्पेशल त्यांच्या रजिस्टरचं जाहीर वाचन केलं. लोकांनी काय केलं, जे स्कीम आहे त्या स्कीमचं जाहीर वाचन केलं लोकांसमोर. ओके. आणि इथूनच काय झालं, इथूनच भारतात सुरुवात झाली ती माहिती अधिकार. मग लोकांना वाटलं की इथे जर असं होत आहे सो मग आपल्या इथे पण असं व्हायलाच पाहिजे, असं व्हायला पाहिजे. कारण की नोंद वह्या असतात, शासकीय कार्यालयात बऱ्याचदा बनावटपणा होऊ शकतो. सो आपण काय करतो, त्यांच्यावर जर बर्डन असेल माहिती अधिकार कायद्याचं तर ते लोक चांगल्या प्रकारे वर्क करतील. आणि मग हळूहळू आपण मनरेगा असेल, ठीक आहे, मनरेगा वगैरे या स्कीममध्ये सोशल ऑडिटिंग केलं आणि तिथून हळूहळू उगम व्हायला लागला. ओके. आणि नंतर बरेचसे आंदोलन चालले. चंडीप्रसाद भट्टांनी केलेलं आंदोलन असेल, अण्णा हजारेंनी केलेलं आंदोलन असेल, खूप सारे आंदोलन चालले. आणि मग भारतात अनेक राज्यांनी आपल्या पातळीवर माहिती अधिकार कायदा आणला. तुम्हाला विचारतात की जेव्हा भारताचा कायदा आला तेव्हा किती राज्यांनी कायदे केले होते असं विचारतात. बघा सर्वात पहिले माहिती अधिकार कायदा आणण्याचं श्रेय जातं तमिळनाडूला. बघा दक्षिणेतलं राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रेय जातं गोव्याला, नंतर आहे कर्नाटक, मग राजस्थान, मग दिल्ली आणि महाराष्ट्रानं 2002 मध्ये कायदा केला. आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की महाराष्ट्राचा पहिला कायदा आहे. नाही, महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर. पहिला कायदा तमिळनाडूने केला, दुसरा गोव्याने केला. ओके. त्याच्यानंतर कर्नाटकने केला आणि नंतर राजस्थान, दिल्ली आणि दिल्ली नंतर मग महाराष्ट्राने केला. पण एक लक्षात ठेवा, या सर्व कायद्यांपैकी परिपूर्ण कायदा हा महाराष्ट्राचा होता. म्हणून आजचा जो तुम्हाला माहिती अधिकार कायदा दिसतो तो महाराष्ट्राच्या कायद्यावर तुम्हाला आधारित दिसतो. म्हणजे भारत सरकारनं मॉडेल कोणतं स्वीकारलं तर महाराष्ट्राचं. ॲक्च्युली या कायदा माहिती अधिकार कायद्याचा जो ड्राफ्ट आहे तो प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं तयार केला. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया 1966 ची जी संस्था आहे त्या संस्थेनं हा काय केला, हा कायदा पोरं हो याचा ड्राफ्ट बनवला. याच्या संदर्भात एक समिती पण होती, अरुण शौरी समिती. सो अरुण शौरी समितीनं पण या संदर्भात काय केलं की बऱ्याच. आता हे इतकं का सांगतोय मी, याची काय गरज आहे. RTI सरळ वाचला तर नाही, RTI सरळ वाचून चालत नाही पोरं हो. RTI वर आतापर्यंत आयोगाने 450 पेक्षा जास्त प्रश्न विचारले. आयोगाला खूप सारं विचारायला आहे. एक्साईज सारख्या परीक्षेत याला 10 मार्क्सचं वेटेज असतं. PSI सारख्या परीक्षेत याला 3 ते 5 मार्क्सचं वेटेज. म्हणजे साधारणतः PSI मध्ये
किंवा कंबाईन बीच्या परीक्षेत पेपर 1 मध्ये असे प्रश्न असतात. सो त्याच्यामध्ये 5 प्रश्न RT आणि RTS वर, तर 3च प्रश्न याच्यावर येतात. ओके, सो तुम्हाला एक सूचना आहे इथे, आपण ठीक आहे, एक मिनिट, आपला पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा, ओके, दुय्यम शुल्क किंवा मग उत्पादन शुल्काचा दुय्यम निरीक्षक असेल, याच्या संदर्भात मायनर ॲक्ट आपण बॅच चालू केली आहे, ज्यामध्ये मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा, हुंडाबंदी अधिनियम, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि महात्मा गांधी कौटुंबिक, ठीक आहे, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. सो हे आपली काय आहे, ही बॅच असेल. या बॅचमध्ये तुमचे मायनर ॲक्ट म्हणजे हे कायदे पोलीस PSIला पण असतात, मेन्सला आणि एक्साईजला पण असतात. ओके, अशी ती बॅच आहे, शॉर्ट बट स्वीट. आणि इथे तुम्हाला सर्व लेक्चर आणि आतापर्यंत विचारलेलं PYQचं डिस्कशन आणि 10 टेस्ट तुमच्या क्लास टेस्ट पण इथं होतील. ओके, सो बघा पुढे आपण या कायद्यामध्ये बघतोय की महाराष्ट्र हे 6व्या प्रकारचा होता आणि हळूहळू काय झालं, हळूहळू सामाजिक लेखापरीक्षणाची मागणी व्हायला लागली आणि त्याच्यानंतर मग भारतात विकास झाला. हे बघा ना की महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकार कायदा करण्यात आला, पण महाराष्ट्राला प्रेरणा कोणाची होती, राजस्थानची. राजस्थानच्या मॉडेलवर महाराष्ट्रानं आपला कायदा तयार केला आणि असा कायदा झाला पाहिजे म्हणून अण्णा हजारे असतील, ठीक आहे, यांनी काय केलं, मोठ्या प्रमाणात चळवळ केली आणि महाराष्ट्रात एक परिपूर्ण कायदा केला. ठीक आहे, आणि हे बघा या कायद्यात अनेक सुधारणा झाल्या. त्याच्या संदर्भात एक समिती होती, माधव गोडबोले समिती, सत्यरंजन साठे, चंद्रशेखर धर्माधिकारी समिती. ओके, अशा प्रकारे हळूहळू महाराष्ट्राच्या कायद्यात पण काय झाली, दुरुस्ती झाली. ओके, म्हणजे देशाचा जेव्हा कायदा यायचा होता, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारतात, देशाचा जेव्हा कायदा यायचा होता तेव्हा एकूण 9 राज्यांनी माहिती अधिकाराचा कायदा केला होता आणि 3 राज्यांनी विधेयकं मांडली होती ऑलमोस्ट. आणि सर्वात अधिक कायदे जे कोणाचे सक्षम असतील पोरं हो, लाईन टू लाईन उचलले जातात, सर्वाधिक सक्षम कायदे होते दिल्ली आणि महाराष्ट्राचे. यांच्यापेक्षा बेस्ट कायदे कोणाचे नव्हतेच. म्हणजे तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटका यांनी तर केले होते, पण त्यामध्ये बेस्ट दिल्ली आणि महाराष्ट्र 5व्या 6व्या क्रमांकाचे कायदे बेस्टच होते. आणि मग हळूहळू काय झालं, त्या दृष्टीने विकास व्हायला लागला आणि मग RTI नावाचा कायदा हळूहळू जन्माला आला. या कायद्याचा जो ड्राफ्ट तयार केला, मी तुम्हाला आधी सांगितलंय, जो केंद्राचा माहिती अधिकार 2005चा कायदा आहे त्याचं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं ड्राफ्ट तयार केला. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या की या समितीनं काय केलं, मसुरीची जी प्रशासनाची आहे, म्हणजे मसुरीला जे ट्रेनिंग होतं, ठीक आहे, राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी इथले काही अधिकारी असतील, प्रेस काउन्सिलचे काही अधिकारी आहे, यांच्यासमोर हा ड्राफ्ट तयार केला आणि व्यापक काय झाली, चर्चा सुरू झाली आणि अशा प्रकारचे कायदे केले. बरेच सारे कायदे तुम्हाला माहिती आहे, 9 कायदे ऑलमोस्ट केले होते आणि 3 कायदे पण झाले होते. आणि एक लक्षात घ्या, माहिती अधिकाराच्या संदर्भात अजूनही आंदोलन चालू होते. मग सरकारनं त्याला काय दिलं, वॉर्म वेलकम दिलं आणि कॉमन कॉज नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, कोणती, कॉमन कॉज NGO आहे. कॉमन कॉजचे अध्यक्ष काय नाव त्यांचं, HD शौरी. काय रे बाबा, HD शौरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि या समितीने पण काय केलं, या समितीने पण 1997 मध्ये केंद्राला अहवाल सादर केला. मग हळूहळू सरकारनं या मागणीला डोक्यावर घेणं चालू केलं आणि हळूहळू मग काय झालं, असा कायदा आणण्याचा विचार केला. आणि UPA सरकार जेव्हा आलं, म्हणजे ॲक्च्युली 2000 पर्यंत आपण एक कायदा केला होता भारतात. कॉमन कॉज संघटना असेल, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया असेल, यांनी जे अहवाल मांडले होते त्यावरून आपण एक कायदा केला होता. कोणता, कायद्याचं नाव होतं माहिती स्वातंत्र्याचा कायदा 2000. पण तो कायदा परिपूर्ण होता, लोकांना फुलफिलमेंट करणारा कायदा नव्हता. मग त्याच्या जागी UPA सरकारनं, त्यावेळेच्या मनमोहन सिंह सरकारने एक नवीन कायदा आणला, दॅट इज RTI. म्हणजे लक्षात ठेवा, RTIच्या आधी कोणता कायदा होता भारतात, माहिती स्वातंत्र्याचा कायदा. आणि RTI कायद्यानं काय केलं, हळूहळू आता सगळ्या कायद्यांना काय केलं, इकडे लपवलं आणि हा कायदा समोर आला. मग प्रश्न निर्माण होतो की माहिती गुप्तता अधिकार कायदा म्हणतो की माहिती लपवा आणि RTI म्हणतं काय, माहिती काय करा, रिव्हील करा. सो यावेळेस काय समजायचं, काय करायचं, तर इथे सांगतं की लोकांच्या मानवी हक्क किंवा लोक असतील
तर या लोकांना तुम्ही काय करा, सर्वप्रथम तुम्ही माहिती अधिकार द्या, माहितीचा अधिकार प्रदान करा. ओके. सो ही जी होती ना, ही या कायद्याची पार्श्वभूमी होती. एकूणच ही पार्श्वभूमी होती. आणि मग या कायद्याला मान्यता मिळाली. हे फारच महत्त्वाचं कलम आहे पोरो. काय महत्त्वाचं कलम आहे की या कायद्याला मान्यता मिळाली 15 जून 2005. काय मान्यता आहे? 15 जून 2005 याला मान्यता मिळाली. आणि हा कायदा इथून 120 दिवसानं 120 म्हणजे कधी रे, इथे 12 ऑक्टोबरला 12 ऑक्टोबर 2005ला हा कायदा लागू झाला. आता तर संपूर्ण भारतात लागू आहे 120 दिवसानं. या 15 जूनला पण काही कलम लागू झाले होते. कोणकोणते कलम लागू झाले होते ते आपण पुढे बघूच. काही कलम या दिवशी लागू झाले आणि उर्वरित कलम या ठिकाणी लागू झाले. अशा प्रकारचा तो कायदा आहे. ओके. अशा प्रकारचा कायदा आहे. सो त्याच्याकडे काय करा, व्यवस्थित लक्ष द्या. तर चला आपण या कायद्याची एकूणच पार्श्वभूमी बघितली. म्हणजे कोणत्या कशाचं आंदोलन होतं. ठीक आहे. मजदूर किसान शक्ती संघटनेचं आंदोलन होतं किंवा मग भारतात झाल्या 2000चा कायदा होता. जगातले पहिले देश बघितले, भारतातले पहिले देश बघितले. ओके. पहिले राज्य बघितले की ज्यांनी असा प्रकारचा कायदा केला. ठीक आहे. आता बघा, माहिती अधिकाराचं अधिनियम जे आहे, हे आहे विधेयक. हे विधेयक मांडलं 2004ला UPA सरकारनं. लोकसभेत पारित झालं 11/5/2005ला. एवढं काही विचारत नाही. कायद्याची संमती विचारतात 15 जूनला राष्ट्रपतींनी त्यावेळेस त्यावर स्वाक्षरी केली. आणि हा कायदा प्रसिद्ध झाला 21 तारखेला. म्हणजे 21 तिथून 6 दिवसांना हा कायदा प्रसिद्ध झाला. आणि एक लक्षात घ्या पोरं हो, हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला 12/10/2005. त्यावेळेस जम्मूला नव्हता, पण आता आपण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला त्याच्यामुळे तो अजूनही लागू आहे. ओके. सो आता काय झालं, हा एक कायदा आला. ह्या ज्या आहेत कलम ह्या लक्षात ठेवायच्या, तारखा लक्षात ठेवायच्या. ह्या फार महत्त्वाच्या कायदा असतात, त्या तारखा असतात. आणि मग काय झालं की 2005 पासून जसा हा कायदा लागू झाला तसे राज्याचे कायदे आता काय झाले, निरसित झाले. निरसित म्हणजे बंद झाले. ओके. आता सर्वात महत्त्वाचं की आपण तारखा बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे की माहिती अधिकार कायद्याचा काय उद्देश आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, आजही सांगतो, कोणताही कायदा जर शिकायचा असेल तर तुम्ही प्रवास कसा केला पाहिजे. ओके. कोणताही कायदा शिकायचा असेल तर काय प्रवास असला पाहिजे. एक पहिलं, ठीक आहे, पहिलं म्हणजे काय की त्या कायद्याची, ठीक आहे, समजा RTI आपण शिकतोय. RTI हा त्या वर्षीचा कितवा कायदा आहे म्हणजे त्या कायद्याचा क्रमांक. म्हणजे दरवर्षी संसद कायदा करत असते, त्याला क्रमांक देत असते. फॉर एक्झाम्पल 2022चा पहिला कायदा, 10वा कायदा, 15वा कायदा, ज्या सिक्वेन्सनं पास होतात ते. दुसरं, त्या कायद्याला मिळालेली अनुमती, सही कधी झाली. तिसरं, त्या कायद्याचा प्रारंभ. चौथं, त्या कायद्यात किती कलम आहेत. पाचवं, त्या कायद्यामध्ये किती भाग आहेत. नंतर 6वं, त्या कायद्यामध्ये किती अनुसूची आहेत. याला प्रारंभिक माहिती म्हणतात. याला म्हणतात प्रारंभिक माहिती. नंतर कायद्याचा उद्देश काय, कायद्याचा उद्देश काय, आणि करंटची माहिती, कोण अध्यक्ष आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागत असतात. ओके. तर चला सुरुवात करूया. मग बघा, माहिती अधिकार कायद्याचा उद्देश आपल्याला शिकायचा आहे. उद्देश काय, जास्तीत जास्त माहिती खुली करणे. बघा लक्ष द्या, होता होईल तेवढी माहिती. म्हणजे पूर्णच्या पूर्ण आहे का, पूर्ण भारतातली माहिती रिव्हील केल्या जाते का, नाही. कॅबिनेटचे निर्णय तुमच्या समोर होतात का, रिव्हील नाही. जे सरकारचे गुपित निर्णय असतात संरक्षणाच्या दृष्टीने ते तुमच्या समोर येतात का, नाही येत. सो जास्तीत जास्त माहिती खुली करणे आणि अद्ययावत करणे म्हणजे काय, ते अपडेट पण करावी लागेल ना, अपडेट पण करावी लागेल. नंतर सार्वजनिक प्राधिकरणावर स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन असते. एक पूर्व लक्षात घ्या, हा कायदा सांगतो की होता होईल तितकी माहिती स्वतःहूनच काय करा, रिव्हील करा. गरज नका पडू देऊ कोणाची. म्हणून तुम्हाला माहित असेल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे एक डेमो दाखवतो. डेमो असा की आपण काय करू, आपण जी अमरावती आहे, अमरावतीचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या वेबसाईटवर आपण जाऊ. ओके. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपण वेबसाईटवर जाऊ. सो तुम्हाला तिथे लक्षात येईल की हा कायद्यानं ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही बाबा स्वतःहून माहिती ओपन करा, स्वतःहून ओपन करा, तिथे वाट बघू नका. सो आपण काय करू, ठीक आहे, कलेक्टर ऑफिस पुण्याच्या वेबसाईटवर जाऊ. ओके. सो हे बघा,
आपण इथे गेलो, बघा इथे सरळ सांगितलं आहे की तुम्ही स्वतःची माहिती स्वतः आधी करा. हे बघा, हे काय करतात मग यांनी, बघा आमचे कलेक्टर कोण आहेत ते सांगितलं, त्याच्यानंतर आमचा जिल्हा काय आहे ते सांगितलं, आणि दररोजचे जे त्यांचे निर्णय आहेत ते त्यांनी सांगितलं. दररोजचे हे बघा, दररोजचा नगर परिषद नगरपंचायत फायनल वॉर्ड फॉर्मेशन आम्ही कसे तयार केले, आम्ही जनरल इलेक्शनच्या संदर्भात काय काम करतोय, लँड ॲक्विजिशनच्या संदर्भात आम्ही काय निर्णय घेतला, जिल्हा परिषदच्या संदर्भात काय घेतला. म्हणजे इथं लोकांना माहिती नेहमी विचारायची गरज नाही, आम्ही दररोज त्याला अपडेट करू. हे बघा, आमचे अधिकारी कोण आहेत, आमचे नंबर काय आहेत, सर्व अधिकाऱ्यांची माहिती द्यावी लागते, पर्सनली द्यावी लागत, पण अधिकाऱ्यांची माहिती द्यावी लागते, त्यांचे हेल्पलाईन नंबर द्यावे लागतात. त्याच्यानंतर हे त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती, त्याच्यानंतर हे बघा किती स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, यांच्या सगळ्या योजना असतील त्याच्या संदर्भात असतील, म्हणजे सर्व गोष्टी काय कराव्या लागतात इथे सांगाव्या लागतात. ते तर जाऊ द्या, हे तर ठीक आहे, RTIच्या संदर्भात पण इथे तरतुदी असतात, इथं RTIच्या संदर्भात पण तरतुदी असतात. आणि त्याच्यानंतर RTIच्या तरतुदी असूनही तिथे सांगतात की अपिलीय अधिकारी वगैरे कोण आहे, आमचा अधिकारी कोण आहे, हे सगळं अपडेट करावं लागतं. म्हणून म्हणतात की जास्तीत जास्त माहिती स्वतःहून काय केलं पाहिजे. बघा RTI ऑनलाईन, ओके, इथं RTI ऑनलाईनमध्ये गेलं की तुम्हाला सगळी माहिती दिली आहे की बाबा इथं जनरल ब्रँच कोणती आहे आमची, कोणाकडे तक्रार करा, हे सगळं सांगितलं आहे. म्हणजे प्राधिकरणानं काय केलं पाहिजे, प्राधिकरणानं स्वतःहून माहिती उघड केली पाहिजे. असं नाही की वाट बघावी, कोणाची वाट बघण्याची गरज नाही, स्वतःहून केली पाहिजे. या कायद्यानं बंधन टाकलं, लोक मागतील तेव्हाच नाही द्यायची, स्वतःहून पण तुम्ही करा असं सांगितलंय. कळतंय का रे. सो अशा प्रकारे जास्तीत जास्त माहिती खुली करणे. दुसरं, सार्वजनिक प्राधिकरणावर स्वयंप्रेरणे माहिती प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन. नंतर शासन व्यवहारात पारदर्शकता आणि खुलेपणा आणणे. शासनात काय आणली पाहिजे आपण, ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे आणि ओपननेस आणली पाहिजे. त्यानंतर विहित कालावधी म्हणजे काय, अर्ज केल्यापासून मला 30 दिवसात माहिती मिळाली पाहिजे, ओके, आणि माझ्या अपिलावर माझं अपील पण विहित कालावधीत झालं पाहिजे. असं नाही माहिती मागितली होती मागच्या वर्षी माहिती मिळाली 4 वर्षांना, असं नाही चालत. नंतर माहिती देणे हा नियम, माहिती नाकारणे हा अपवाद. म्हणजे काय, माहिती देणं हा सर्वांसाठी नियम आहे, पण माहिती नाकारणे अपवाद आहे. बघा, एखादी माहिती जर देण्याजोगी नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑफिसची माहिती देण्याजोगी नसेल तर ती नाकारता येते. म्हणून जास्तीत जास्त माहिती दिली पाहिजे आणि कमीत कमी नाकारली पाहिजे. हा कायदा असं नाही म्हणत की तुमची सर्वच्या सर्व माहिती द्या, नाही, असं म्हणतो की जी देता येईल ते द्या आणि नाही देता असेल ना. म्हणून काय असते, RTI मध्ये सरळ दिले असते की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही RTI केला तर ते सांगतात की आम्ही ही माहिती देऊ शकत नाही, या नियमानुसार आम्हाला देता येत नाही, असं स्पष्टपणा असतो. त्यानंतर नागरिक माहिती पुरवण्यासाठी व्यवहार यंत्रणा, लोकांना सहज माहिती मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही यंत्रणा निगडीत करा. आता बघितलं RTI पुण्याचा दर ऑनलाईन आहे, प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन आहे, आणि RTIला ऑनलाईन बनवणारं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे. पहिलं राज्य काय आहे, महाराष्ट्र राज्य आहे, ओके. त्याच्यानंतर माहितीसाठी वाजवी शुल्क असावं. हे बघा पोरो, या कायद्यामध्ये सरळ सांगितलं आहे की 30 दिवसात माहिती दिली पाहिजे. त्रयस्थ पक्षाची माहिती असेल, त्रयस्थ पक्षाची म्हणजे काय की बघा, मी MPSCतून टॉपर आलोय, तुम्हाला माझे पेपर्स पाहिजे, सो तुम्ही MPSCला रिक्वेस्ट कराल की मला पवन भारसाकडे सरांचे पेपर हवे आहेत. सो MPSC काय करेल, MPSC मला लेटर पाठवेल 5 दिवसात की तुमची माहिती एका व्यक्तीने मागवली आहे, आणि मग मला विचारेल की मी पेपर देऊ की नाही. मग मी म्हटलं द्या तर देतील, नाही म्हटलं तरी देतील, आणि यावेळेस मला पण अपील करता येतं की मी नाकारलेली माहिती का दिली. सो याला म्हणतात त्रयस्थ पक्षाची माहिती. मग जेव्हा माहिती त्रयस्थ पक्षाची असते, तिसऱ्या पक्षाची असते, तेव्हा तुम्हाला 10 दिवस एक्स्ट्रा दिले जाते, म्हणजे ती माहिती 40 दिवसात. हे बघा, लक्ष द्या पूर्व, परत एकदा सांगतोय. आणि एक दुसरी गोष्ट, हे लेक्चर थोडंसं लांबेल का, कारण की एक्साईजमध्ये याला 10 मार्क्सचं वेटेज आहे आणि इतर ठिकाणी 3 मार्क्सचं वेटेज आहे. 1 मार्क्स किती इम्पॉर्टंट असतो, जे 1 मार्क्सनं पोस्ट गेली त्यांना विचारा. RTI ऍक्ट काय म्हणतं की जर माहिती सर्वसाधारण असेल, लक्ष द्या, माहिती काय असेल, माहिती असेल सर्वसाधारण. सर्वसाधारण म्हणजे काय, तुम्ही कलेक्टर ऑफिसला माहिती मागितली, कलेक्टर ऑफिसच्याच जवळ आहे ती, सो ती माहिती सर्वसाधारण माहिती 30 दिवसात पुरवावी. त्रयस्थ पक्षाची असेल, थर्ड पार्टीची, समजला त्रयस्थ पक्ष म्हणजे काय, त्रयस्थ पक्ष म्हणजे तोच की एका त्या प्राधिकरणा व्यतिरिक्त इतर लोकांची माहिती. म्हणजे तुम्ही माहिती कोणाची विचारू शकता, स्वतःची. मी काय करेल, माझी स्वतःची मार्कशीट मागवेल कोणाला,
MPSCला, ती माझी स्वतःची माहिती, किंवा MPSC बद्दल स्वतःचं विचारलं, तुम्हाला मागणी पत्रक भेटलं की नाही. तुम्ही जर विचारत असाल की याचे पेपर मला देता का एका व्यक्तीचे, सो ते त्रयस्थ पक्षाचे आहे. त्या ठिकाणी 30 डेज नॉर्मलवाले असतात, ओके, आणि 10 दिवस असतात की 5 दिवसात त्याला नोटीस पाठवावी लागते आणि 5 दिवसात त्याच्याकडून परत येणं, असे 10 दिवस असतात. त्याच्यानंतर तुम्ही जर सहाय्यक अधिकाऱ्याकडे अर्ज केला, सहाय्यक अधिकाऱ्याकडे, सो तिथून पुढच्या बेंचवर जाईपर्यंत 35 म्हणजे 30 दिवस ते 5 दिवस एक्स्ट्रा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती पाहिजे तहसीलची आणि तुम्ही अर्ज केला नायब तहसीलदाराकडे, तो नायब तहसीलदार झाला सहाय्यक जनमाहिती अधिकारी, आणि मुख्य कोण असेल तिथे, तो जनमाहिती अधिकारी असतील तहसीलदार. सो या टेबलवरून त्या टेबलवर जायला 5 दिवस एक्स्ट्रा लागतात. कळलं का? त्याच्यानंतर जर माहिती, आता बघा लक्ष द्या, माहिती ही जीवित व स्वातंत्र्यासंदर्भात असेल, म्हणजे कशा कशा संदर्भात, एक तर तुमच्या जीविताच्या संदर्भात किंवा मानवी हक्काच्या संदर्भात असेल. सो अशा ठिकाणी तुम्हाला माहिती केवळ आणि केवळ किती रे, 48 तासातच द्यावी लागते. 48 तास हा योग नेहमी प्रश्न विचारतो. फॉर एक्झाम्पल, माझा मोठा भाऊ आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आणि तो दिसत नाही आहे, त्याचा प्रश्न जीविताचा आहे. सो मी त्याला विचारेल पोलिसांना की तुम्ही यांना कुठं ठेवलं अडकवून. सो ती माहिती 48 तासातच द्यावी लागते. कळलं का? याला शुल्क असतं रे पोर, शुल्क असतं. साधारणतः तुम्ही जेव्हा अर्ज करता तेव्हा अर्जासाठी तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतात. 10 रुपये कसे द्यायचे तुम्ही? 10 रुपये द्यायचे तुम्ही. एक तर काय केलं पाहिजे तुम्ही, सर्वात प्रथम तुम्ही एक तर पोस्टल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की पोस्टाचं जे तिकीट असेल, पोस्टल ज्याला म्हणतात ते असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, बँकेचा चेक असेल, ऑनलाईन असेल, कोणत्याही माध्यमाद्वारे तुम्ही काय करू शकता, बँकर चेक असेल, अर्ज भरू शकतात. पण एक लक्षात ठेवा, BPLला फ्री असतो. जे लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत त्यांना अर्ज फी नसते, त्याला मोफत असतो. आता बघा, तुम्ही इलेक्ट्रॉनिक माहिती मागितली आणि तुम्हाला ते माहिती पाहिजे CD DVD मध्ये, सो या ठिकाणी तुम्हाला 50 रुपये चार्ज लागतो CD DVD मध्ये. तिसरं, तुम्ही जर त्याच्या प्रिंट मागितल्या, माहितीच्या प्रिंट मागितल्या, ठीक आहे, माहितीच्या प्रिंट मागितल्या, सो तुम्हाला आता 2 रुपये पर पेज, 2 रुपये प्रति जे असते पान असते त्यासाठी तुम्हाला शुल्क होतं. त्याच्यानंतर जर मोठमोठे पेजेस असतील, म्हणजे तुम्ही मागितलं तुमच्या गावाचा नकाशा तो खूप मोठा आहे, सो तुम्ही जर नकाशे आराखडे मागत असाल, एक तर नकाशे मागत असाल, आराखडे मागत असाल, ओके, आराखडे, किंवा तुम्ही जर एखादा ग्रंथ मागत असाल, सो तितका तुम्हाला छपाई खर्च द्यावा लागतो. जो प्रत्यक्षात छपाई खर्च असेल ती रक्कम मोजावी लागते. हे तर जाऊ द्या, हे माहितीच्या संदर्भात. आणखी तुम्हाला एक अधिकार असतो, तुम्हाला माहिती तपासण्याचा अधिकार असतो. माहिती तपासणे, माहिती तपासणी म्हणजे काय रे पोरो, या ठिकाणी तुम्ही काय करता की त्या ऑफिसमध्ये जाता पेन्सिल घेऊन आणि त्या ऑफिसमध्ये बसूनच त्यांचे बुक वगैरे चेक करता. सो या ठिकाणी तुम्हाला 1 तास मोफत असतो, 1 तास मोफत असतो. आणि पुढच्या प्रत्येक 15 मिनिटासाठी, त्याचे 1 तासानंतर जे पुढचे 15 मिनिटं असतात त्या प्रत्येक 15 मिनिटासाठी 5 रुपये चार्ज लागते. सो अशा प्रकारे असते. सो हे शुल्क पण दिलेलं आहे, शुल्क पण दिलं आणि विथ कालमर्यादा पण दिली. ओके, सो तेच म्हणतंय. 1 मिनिट, तुम्हाला जर स्क्रीनशॉट करायचं असेल तर करून घ्या किंवा लिहून घ्या, पुढे येतीलच या गोष्टी. फक्त आपण आउटलाईन तयार करतो. तुम्हाला म्हणून सांगितलं की हे थोडंसं लेंदी बनेल. ओके, कायदा समजावा लागत असतो, कायदा वाचावा नसतो लागत. ठीक आहे, माहिती पाहण्याचा आणि नमुने घेण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला. हे बघा, वाजवी शुल्क आपण बघितलं, माहिती पाहण्याचा अधिकार, ऑफिसमध्ये जाऊन पाहू शकता ना, नमुने घेऊ शकता. नमुने म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की एखादा रोड बनला, त्या रोडच्या संदर्भात तुम्ही म्हटलं कोणकोणतं मटेरियल वापरलं ते आम्हाला दाखवा. सो सरकार काय करतं, त्या रस्त्याला छिद्र पाडून तुम्हाला मटेरियल दाखवतं. नमुने घेण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. मी तुम्हाला सांगितलं की सहसा आपण गोपनीय माहिती उघड करत नाही, पण आता माहिती जर सार्वजनिक हिताच्या संदर्भात असेल तर मग तुम्हाला ते ओपन करावी लागते. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण असतं. एखादा अधिकारी सद्भावनेने, चांगल्या भावनेनं माहिती आधारत असेल, नाकारत असेल तर त्याला संरक्षण आहे. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही माहितीचा अधिकाराचा अर्ज करता तेव्हा तुम्हाला असं नाही सांगावं लागत की मला कशासाठी माहिती पाहिजे. तुम्हाला फक्त तुमचा संपर्काचा पत्ता, नाव द्यावं लागतं, बाकी इतर कोणतीच गोष्ट नाही. तुम्हाला अधिकारी हे नाही विचारत की तू त्या माहितीचं काय करणार आहे. ओके, ते तुम्हाला बंधनकारक नाही. एखाद्या व्यक्तीचं जीवित वा स्वातंत्र्य, जीवित किंवा स्वातंत्र्य दोन्ही बद्दल जर असेल तर 48 तासात माहिती द्यावी लागते.
आणि एक लक्षात घ्या, माहिती अधिकाराचा जो असतो निर्णय तो अंतिम असतो. म्हणजे बघा की तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्याकडे, सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करता, त्यानंतर त्याच्या वरिष्ठाला पहिलं अपील असतं, दुसरं अपील असतं आणि तिसरं अपील हे डायरेक्ट आयोगात असतं. म्हणजे सॉरी, आपण दुसरं अपीलच त्याला म्हणू. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, अर्जदाराला दिलेली माहिती विहित मुदतीत न मिळाल्यास सो काय होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला काय मागितली, माहिती मागितली आणि त्यानं माहिती नाही दिली तर तुम्हाला काय होते रे पोरो, त्या जनमाहिती अधिकाऱ्याला काय होते, दंड होते. नंतर बघा 28 सप्टेंबर हा काय असतो, माहिती अधिकार दिन असतो. 28 सप्टेंबर का बरं रे, कारण की त्याचं कारण असं आहे की बल्गेरियामध्ये फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क यांनी एक काय केलं होतं, जाळं उभारलं होतं, म्हणून आपण तो दिन साजरा करतो. ओके. आता महाराष्ट्रात माहिती अधिकाऱ्यांना ट्रेनिंग कोण देतं, तर यशदा नावाची संस्था देते. ओके. माहिती अधिकार सप्ताह वगैरे. ठीक आहे. दिन लक्षात ठेवा 28 सप्टेंबर. ओके. सो ही जी आहे या कायद्याची प्रारंभिक माहिती आहे. मग बघा, लक्ष द्या, सर्वात पहिले हा कायदा 2005चा 22वा कायदा. 2005 मध्ये जेवढे कायदे गेले 22व्या नंबर हा कायदा गेला. हा कायदा 15 जूनला या कायद्याला अनुमती मिळाली 2005ला. 15 जून 2005ला. ठीक आहे. कायद्याचा उद्देश काय आहे, प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितीगार नागरिक व नागरिकांचे समूह बनवणे. म्हणजे लोकांना माहिती असली पाहिजे असे. नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणे, लोकांना लोकशाहीमध्ये इन्क्लूड करून घेणे. राज्य कारभारात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण करणे. नंतर नागरिकांच्या प्रति उत्तरदायी बनवणे. कोणाला, शासनाला. उद्देशावर नेहमी प्रश्न असतात. राज्य कारभार व शासन व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि माहिती मिळवण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे. हेच इंटरनेट वगैरे हे अशा प्रकारे. सो हे काय आहेत, या कायद्याचे एकूणच उद्देश आहेत. आपण या कायद्याबद्दल बरंच काही शिकलो. काय शिकलो मी तुम्हाला सांगितलं आहे. कायद्यामध्ये नेमकं काय शिकायचं असतं, कायद्यामध्ये नेमकं शिकायचं असतं की तो कायद्याचा क्रमांक कितवा. चला, कितवा क्रमांक बघितला आपण, या कायद्याचा 22वा क्रमांक आहे 2005चा. अनुमती किती आहे, फक्त मी पाठ करून देतो, तुम्ही माझ्या मागे पुटपुटले तरी तेवढं चालतं, कारण की मी कायदा समजून सांगतो, नंतर तो समजतो. कलमा पाठ करणे म्हणजे कायदा नाही पुरो. कायद्याचा उद्देश समजून घ्यावा लागतो, कायद्याची भाषा समजून घ्यावी लागते. अनुमती कधी मिळाली, तर या कायद्याला 15 जून 2005ला अनुमती मिळाली आणि याच्या 120 दिवसांना हा कायदा लागू झाला. म्हणजे 12 ऑक्टोबर 2005ला हा कायदा लागू झाला. नंतरचा प्रश्न, कलम किती, भाग किती, अनुसूची किती, उद्देश किती. उद्देश तर ऑलरेडी आपण खूप सारे बघितले. सो आता अनुसूची आहेत, भाग आहे आणि कलम आहे, ते पुढे बघूच आपण. ओके. आता बघा, आता आणखी काय उद्देश आहे की सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे. एक बघा, RTI कुठं लागू असते, गव्हर्नमेंटच्या प्राधिकरणाला, सार्वजनिक प्राधिकरणांना. तुम्ही अंबानीच्या ऑफिसमध्ये सांगू शकता का तुमच्या जिओचा आम्हाला पूर्ण माहिती द्या, किती ग्राहक आहेत वगैरे, RTI टाकू शकता का, नाही टाकू शकत. म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाला अशा संस्था ज्या शासनाच्या आहेत, शासकीय अनुदानातून चालतात किंवा शासन ज्याला फंडिंग करतं, अशा प्रकारे. मग आपण काय केलं, इथे केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोगाची पण काय केली आहे, स्थापना केलेली आहे. ओके. आता आपण काय करतोय, या कायद्याच्या संदर्भात एकूण कलम एकूण एक बघतोय. सो बघा, इथपर्यंत आपण काय बघितलं, ठीक आहे. इथपर्यंत आपण या कायद्याची प्रारंभिक माहिती घेतली. हा कायदा का केला, याच्या आधी काय पार्श्वभूमी होती, सर्व गोष्टी. म्हणजे आपण जगातला इतिहास बघितला, भारतातला इतिहास बघितला आणि महाराष्ट्रातला बघितला. आतापर्यंत किती कायदे झाले ते एक लक्षात घ्या पोरो. ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी व्यवस्थित टिपून घ्यायच्या, रनिंग नोट्स काढायच्या, कारण की कायद्याच्या बाबतीत, ओके, कायद्याच्या बाबतीत ह्याच गोष्टी फोकस होत असतात. सो काय करायचं, याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. कायद्यावर एकही प्रश्न बाद होता कामा नये, जायलाच नको. कंबाईनची परीक्षा असेल, तुमची मेन्स असेल, तुमची कंबाईन B असेल, C असेल, त्याची मेन्स असेल, राज्यसेवेची मेन्स असेल, हा असा एक लेक्चर असेल की या लेक्चरमधून तुमचा आयोगाचा एकही प्रश्न जाणार नाही. फक्त मी तुम्हाला सांगतोय, एका गोष्टीबद्दल अश्युअर नाही करत, ते म्हणजे खटले. कारण की खटले खूप सारे असतात आणि खूप साऱ्या खटल्यामध्ये विविध निर्णय असतात. सो त्या बाबतीत मी तुम्हाला सांगत नाही. पण बाकी या कायद्याच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी विचारतात त्या मी तुम्हाला सांगितणार आहे. पहिला कायदा म्हणजे राज्याच्या पातळीवर तामिळनाडूने केला, मग गोव्याने केला, मग कर्नाटकने केला, मग राजस्थानने केला, दिल्लीने केला, महाराष्ट्राने केला. सर्वात प्रबळ दिल्ली महाराष्ट्राची. महाराष्ट्रानं प्रेरणा राजस्थानपासून घेतली होती, भारतानं प्रेरणा महाराष्ट्रापासून घेतली. RTI ऑनलाईन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे.
माहिती अधिकार कायद्याच्या आधी केंद्राचा एक कायदा होता, माहिती स्वातंत्र्याचा कायदा 2000, तो आपण काय केला, क्लोज केला. त्याच्या जागी हा कायदा आणला. शासकीय गुप्तता अधिनियम आजही लागू आहे. तो म्हणतो माहिती देऊ नका, हा कायदा म्हणतो देतो. हा कायदा म्हणतो पूर्ण माहिती द्या, हा कायदा म्हणतो काही माहिती सिक्रेट ठेवा. असं असतं ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केल्या. त्या गोष्टी म्हणजे काय, मी तुम्हाला सरळ सांगितलं. या कायद्यामध्ये माहिती देण्यासाठी काय टाईमलाईन आहे, काय फीज आहे हे पण बघितलं. BPLच्या संदर्भात काय तरतुदी आहेत हे पण बघितलं. सो हे काय असतं, हा कायदा शिकण्याची पद्धत असते. आणि त्याच्यानंतर मग आता काय, ही आपली आउटलाईन तयार झाली. मी जेव्हा ऑफलाईनलाही शिकवतो, बऱ्याचशा मुलांना मला माझी कायदा शिकवण्याची पद्धत माहिती आहे. मी सर्वात पहिले आउटलाईन तयार करतो. ही आउटलाईन क्लिअर झाली, कायदा उद्देश, कायदा कशासाठी असतो, कायद्याचे उद्देश काय होते, कायदा कशा प्रकारे बनला हे समजलं की आता फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तो कायदा म्हणजे काय. ओके. सो या लेक्चरमध्ये आपण काय केलं, प्रारंभिक माहिती बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार, कलमा बघणार आहोत आणि इतरही तरतुदी बघणार आहोत. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग.